मम्मा हे स्टार फ्रूट किती छान आहेत ग. प्लीज याचं काहीतरी बनव ना. बर बर नक्की बनवते हा. व्हिटॅमिन सी, आयर्न, मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाणही भरपूर असतं आणि फायबर्सचं प्रमाण भरपूर असल्यामुळं मेटाबॉलिझम सुधारतं आणि त्यामुळं आपलं ब्लड शुगर, ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राहतात. तसेच ह्याच्यामुळं वजन नियंत्रणात राहायलाही मदत होते आणि ह्याची जी चव आहे ना ती साधारण आवळ्यासारखी लागते. त्यामुळे हे खूप टेस्टी असणारं आणि हेल्दी असणारं जे फ्रूट आहे त्याचे 3 वेगवेगळे पदार्थ कसे करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पदार्थ तर एकदम टेस्टी लागतात. चटपटीत लोणचं, त्याच्यानंतर गोड लोणचं हे तर खूप छान लागतं. हे दोन्ही लोणची 8 दिवसापर्यंत टिकतात. तसंच ही ग्रीन चटणी मी बनवलेली आहे. ही चटणी आपण पराठ्यांबरोबर खाऊ शकतो, टोमॅटो ऑमलेट बरोबर खाऊ शकतो, पोळी बरोबरही छान लागते आणि तसंच याच्यामध्ये थोडा पुदिना ॲड करून डायल्यूट केली तर आपण ही पाणीपुरीमध्येही वापरू शकतो. तर असं जे हे हेल्दी फ्रूट आहे त्याचे 3 पदार्थ वेगवेगळे कसे करायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहता-पाहताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. माझ्याकडे भरपूर सारे फ्रेश असे हे स्टार फ्रुट्स आहेत. आता ह्याचं वेगवेगळं काय काय करता येते बघूया. सुरुवातीला आपण ह्याचं लोणचं कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी मी यातले 4 स्टार फ्रुट्स घेते. आता हे जे आहेत ना हे चांगले पिकलेले आहेत त्यामुळे ह्याचा रंग पिवळसर आहे आणि हे आंबट गोड लागतात. जर आपण एकदम हिरवे घेतले तर ते खूप आंबट असतात. आता हे मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत. आता हे 4 स्टार फ्रुट्स घेतले. आता ह्या 4 स्टार फ्रुट्स साठी मी इथं 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्याही स्वच्छ धुवून मी सुकवून घेतलेल्या आहेत. एकाला 3 अशा मीडियम तिखट ह्या मिरच्या आहेत. पहिल्यांदा आपण हे स्टार फ्रूट जे आहेत ना ते कसे कट करायचे बघूया. त्याचा हा देठाचा भाग काढायचा. कट केल्यानंतर ह्याचा शेप बरोबर स्टार सारखा दिसतो. त्याच्यानंतर हा टोकाचाही भाग काढून टाकायचा आणि ह्या ज्या कडा आहेत काळसर झालेल्या असतील थोड्या तर ह्याही अशा काढून घ्यायच्यात. या कडा मी काढून घेते. या सगळ्या कडा मी काढून घेतलेल्या आहेत काळसर झालेल्या. आता हे मध्ये कट करूयात आपण. छान रसरशीत असं हे आहे. आता याचं बी बाजूला जाईल असे ह्याचे उभे काप करायचे. बी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याचे मी उभे काप करून घेते. मधला हा बियाचा जो पोर्शन आहे ना तो असा काढून टाकायचा आहे. आता हे उभे काप पण खूप लांब आहेत त्याच्यामुळं ह्याचे पण मी परत 2 तुकडे करून घेते आणि अशाच पद्धतीने हे सगळं आपण कट करून घेऊया. बघा हे 4ही स्टार फ्रूट मी छान असे काप करून घेतलेले आहेत उभट आणि त्याच्या मधल्या बियांचा भाग, वरच्या शिरांचा, त्याच्यानंतर टोकाचा भाग, देठाचा भाग हे सगळं काढून स्वच्छ असं हे चिरून घेतलेलं आहे. आता ह्याच्यानंतर ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत. आता ह्याची देठ काढून ह्याचेही उभे काप करायचे. देठ काढून मिरच्या धुवायच्या नाहीत, आता इथून आत पाणी जातं. आता ह्याचे उभे काप करून घेऊयात. अशा पद्धतीने ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून हे छान आपण मिक्स करून घेऊयात. हे सगळं मिक्स करून घेतलंय. आता मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. हा पिवळा दिसतोय कारण मी नेहमी हे लोणच्यासाठी वापरते पाणी काढून टाकायला. आता ह्याच्यामध्ये एक्सेस पाणी असतं ते आपल्याला काढून टाकायचंय म्हणून ह्या रुमालामध्ये ह्या फोडी बांधायच्या आणि हे आपण रात्रभर असंच ठेवायचं आहे. ह्या फोडी मी रुमालामध्ये बांधलेल्या आहेत. त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे. आता रात्रभर ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते त्या कापडामधनं गाळून निघून जाईल आणि मग आपण ह्याची लोणच्याची प्रोसेस करूया. बघा हे रात्रभर बांधून ठेवल्यामुळं बऱ्यापैकी ह्याच्यातलं पाणी निघालेलं आहे. रात्रभर किंवा कमीत कमी एक 5 ते 6 तास तरी हे प्रोसेस आपल्याला करावी लागते. आता आपण हे काढून घेऊयात.
स्टार फ्रूटच्या फोडी आणि मिरच्यांचं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. 3 चमचे एवढी बडीशेप घेतलेली आहे. 2-3 सुक्या बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण ड्राय रोस्ट करून घेऊया लो फ्लेमवरती. लो फ्लेमवर सगळं हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 मिनिटभरासाठी एकदम लो फ्लेमवरती भाजून घेऊया. 1 मिनिटभरासाठी हे लो फ्लेमवरती मी रोस्ट करून घेतलेलं आहे. आता हे थंड करायला ठेवूयात. आता त्याच पॅनमध्ये मी 3 पळ्या एवढं तेल टाकते. आता हे तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचंय. आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी गॅस करते बंद आणि एक 10-15 सेकंद थांबायचे. 10-15 सेकंदानंतर पाव चमचा एवढा ह्याच्यामध्ये हिंग टाकायचा आहे आणि खडे मसाले घेतलेत मी इथं. 5-6 लवंगा आहेत, 5-6 मिरी आणि 2-3 दालचिनीचे तुकडे हे टाकायचे आणि हे थंड होऊ द्यायचे. आता आपल्याला हा मसाला मिक्सर जार मध्ये फिरवून घेतलेला आहे. हा आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. मिक्सर जार मध्ये फिरवलेला मसाला टाकून घेतला. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ हे आपण टाकून घेऊयात. त्याचबरोबर आपण तेलामध्ये जी फोडणी तयार केलेली आहे ती थंड झालेली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे आपलं लोणचं तयार. हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता फायनली ह्याच्यामध्ये एका लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा तुम्ही व्हिनेगारही टाकू शकता. एका लिंबाचा रस टाकून घेऊयात. लिंबाचा रस टाकल्यानंतर परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि काचेच्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचं. 15 दिवसापर्यंत आपण हे वापरू शकतो. हे जास्त दिवस टिकत नाही, पण तेवढंच खायला छान लागतं. 2-3 दिवसानंतर आणखीन छान लागतं मुरल्यावर. हे तयार. आता ह्या स्टार फ्रूटचं आंबट गोड लोणचं बनवायचंय. त्यासाठी मी इथं परत 3 स्टार फ्रूट जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आधीच्या प्रमाणेच. आता पॅन मध्ये मी 1 पळी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा एवढा हिंग टाकायचा. हिंग टाकला की त्या फोडी टाकायच्या स्टार फ्रूटच्या केलेल्या. त्याचबरोबर पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. आणि 1 मिनिटभरासाठी हे झाकून लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं. 1 मिनिटानंतर आपण हे झाकण काढूया. हे हलवून घेऊया. हे तसे पिकलेले आहेत स्टार फ्रूट, त्यामुळे मऊ आहेत. जर हिरवे असतील तर त्याला वेळ लागतो शिजायला, त्यामुळे हे सॉफ्ट झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर पाव चमचा एवढी मिरी पूड घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर 1 चमचा भर एवढी बडीशेपची पावडर आहे आणि 1 चमचा धना पावडर हे टाकून घेऊयात.
आणि हे मिक्स करूयात. त्याचबरोबर आपण हे गोड लोणचं करणार आहे, म्हणून ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी एवढा चिरलेला गूळ टाकायचा आहे. हे पण आपण मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये पाव वाटी एवढं पाणी टाकायचं आणि हे चांगलं एक 3-4 मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय आपल्याला. त्याचा पाक तयार झाला पाहिजे असं हे शिजवून घेऊयात. लो फ्लेम वरती 4 मिनिट हे चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसतंय हे एकदम असं ट्रान्सपरंट झालं पाहिजे. त्याच्यामधलं सगळं पाणी गेलेलं आहे आणि ह्याचा पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस करते बंद. आपलं हे गूळ घातलेलं गोड लोणचंही तयार झालेलं आहे. टेस्टला एकदम छान लागतं. थंड झाल्यावर हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. अजून हे गरम आहे, मी असं काढून ठेवते. आता आपण करूयात फटाफट होणारी ह्या स्टार फ्रूटची चटणी. चटणी करण्यासाठी 2 स्टार फ्रूट मी कट करून घेतलेले. कट कसे करायचे हे सुरुवातीलाच मी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, छोटी 1 वाटी. अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे, अर्धा चमचा आल्याचा कीस आहे. त्याच्यानंतर पाव चमचा एवढं साधं मीठ आहे, पाव चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, पाव चमचा मिरी पावडर आहे, 1 चमचा जिरं आणि 1 मिरची मी पॅन मध्ये जस्ट शेकून घेतलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळं आपण मिक्सर जार मध्ये घेऊयात. त्याचबरोबर हे सगळं साहित्य घालून आपण हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचंय. हे सगळं मिक्सर जार मध्ये घेतलेलं आहे. 1 ते 2 चमचे एवढं पाणी घालून आपण हे फिरवून घेऊयात. ही चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. ही खूप हेल्दी चटणी आहे. आपण पाणीपुरीमध्ये पण डायल्यूट करून ही चटणी वापरू शकतो, चाट्स मध्ये वापरू शकतो, पराठ्यांबरोबर, त्याच्यानंतर उत्तापे वगैरे ह्याच्याबरोबरही ही चटणी टोमॅटो ऑमलेट बरोबर खायला खूप छान लागते. अशीच पोळी बरोबर खायलाही छान आहे. बटाटे वडे असतील तर त्याच्याबरोबरही खायला ही हेल्दी चटणी. जर स्टार फ्रूट मिळाले तर तुम्ही ही अशी चटणी नक्की ट्राय करा. स्टार फ्रूटचा उपयोग करून आपले 3 पदार्थ तयार झाले. हे लोणचं बनवलेलं आहे, गोड लोणचं. हे पण खूप छान लागतं, चटपटीत एकदम असं. त्याच्यानंतर ही चटणी बनवलेली आहे. ही चटणी आपण चाट मध्ये वापरू शकतो, पाणीपुरीसाठी वापरता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण जे हे करतो, टोमॅटो ऑमलेट करतो, उत्ताप्पा करतो, पराठे करतो, ह्याच्यामध्येही आपल्याला ह्याचा उपयोग करता येईल. खूप टेस्टी लागते. थोडी डायल्यूट केली तर पाणीपुरीमध्ये पण हे अप्रतिम आहे. पुदिना ऍड केला की ही चटणी खूप सुंदर लागते. त्यामुळे अशी चटणी आणि हे जे 2 प्रकारचे लोणचे आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी होती. अगदी सोप्या पद्धतीने मी ह्या रेसिपी सांगितलेल्या आहेत. भेटूया परत एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन, गुड बाय.